राज्यसभेसाठी छगन भुजबळ अद्यापही वेटिंगवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। छगन भुजबळांनी घातलेल्या अटीवर 15 तासांनंतरही अद्याप वरिष्ठांचा निर्णय झालेला नाहीये। आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या आणि त्यानंतरच राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरू द्या अशी अट भुजबळांनी घातलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेसाठी छगन भुजबळ अद्यापही वेटिंगवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ यांनी घातलेल्या अटींवर 15 तासांनंतरही अद्याप वरिष्ठांचा निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे आता समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शपथ द्या आणि त्यानंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरू अशी अट भुजबळांनी घातलेली आहे। आता या संदर्भात नेमके काय अपडेट्स समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सीमा, भुजबळांनी जी अट घातलेली आहे त्या संदर्भात 15 तास उलटून गेलेत, अद्यापही निर्णय आलेला नाहीये, कशा पद्धतीने आपण याकडे पाहू शकतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। खरं तर ही पहिलीच बैठक म्हणावी लागेल उमेदवारी नक्की कोणाला द्यायची या संदर्भात। सुरुवातीपासून मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत आणि मंत्रिपद रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी समीर भुजबळ यांचीच वर्णी लागली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि हीच भूमिका त्यांनी काल आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर बोलून दाखवली। मात्र त्यांनी जी अट घातलेली आहे की जेव्हा मी राजीनामा देणार तेव्हा या माझ्या खुर्चीवरती समीर भुजबळ हे बसल्यावरच मी तुमची जी राज्यसभेची जी उमेदवारी आहे ती स्वीकारणार आणि त्यानंतर माझी त्या ठिकाणी वर्णी लावा अशी त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र त्यांनी घातलेल्या अटीवरती अद्याप पक्षाने कोणताही निर्णय जो आहे तो घेतलेला नाही। त्या बैठकीला आता 15 तासून अधिकचे जे तास आहेत त्या वेळ जो आहे तो उलटलेला आहे। मात्र भुजबळ हे अजूनही वेटिंगवर आहेत। खरं तर आज 7 तारीख आहे, उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आतापर्यंत भुजबळांना ग्रीन सिग्नल जो आहे तो पक्षाकडनं गेलेला नाही। त्याचं कारण म्हणजे त्यांनी घातलेली अट। आता पक्षाचं असं म्हणणं आहे किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर ते जागा रिक्त झाली मंत्रिपदाची तर त्या ठिकाणी इतर नेत्यांना संधी देता येऊ शकते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांपैकी, माजी मंत्र्यांपैकी किंवा वरिष्ठ नेत्यांपैकी। मात्र भुजबळांनी ठाम भूमिका मांडलेली आहे की राज्यसभेवरती मी गेल्यावरती माझं मंत्रिपद जे आहे ते माझ्याच कुटुंबाच्या सदस्यांना दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आता त्यांची अट ही मागणी पूर्ण केली जाते का किंवा मग पक्ष काही वेगळा निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आपली मागणी पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने भुजबळ हे लॉबिंग करतात पुढील काही तासांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।